मी काल तिला भेटले आणि मला इतकं छान वाटलं आणि त्याचबरोबर थोडं वाईटही वाटलं, की इतक्या दिवसात मी तिला का भेटले नसेल. म्हणजे मी यापूर्वीच तिला भेटायला हवं होतं, पण कदाचित मला तिला भेटायला उशीर झाला. पण नंतर रिअलाईज पण झालं, की उशिरा का होईना मी तिला भेटले आणि त्याच्यानंतर जो आनंद मला मिळाला, त्याच्यानंतर जो फील मला आला, तो अतिशय सुंदर होता. आणि मग म्हटलं, की चला तुम्हालासुद्धा सांगावं, जाऊन थोडं तिला भेटून या किंवा त्याला भेटून या. तुम्हाला अजूनही समजलं नसेल की मी कोणाबद्दल बोलते आहे. काल मी स्वतःचंच एक लेक्चर पाहत होते, जे मी 3 वर्षांपूर्वी अपलोड केलेलं होतं. 3-4 वर्ष झाली असतील मे बी. इंग्लिशचं एक लेक्चर होतं आणि ते लेक्चर पाहताना ज्यावेळेला मी स्वतःला पाहिलं, मला विश्वास नव्हता बसत, की ही मीच आहे. कॉन्फिडंट आणि ती बॉडी लँग्वेज आणि ज्या पद्धतीने मी एक्सप्रेस होत होते, म्हणजे तो एक फ्लो, चिल असणं, स्वतःवरती प्रेम करणं, चेहऱ्यावरती त्या गोष्टी दिसणं आणि मग मला असं वाटलं, की कुठेतरी आपण स्वतःलाच हरवत जात नाही का? काही काळाच्या ओघामध्ये. काही जबाबदाऱ्या असतात, काही लाईफमधले इतर प्रॉब्लेम्स असतात आणि आपण हरवून जातो. आणि ऑल ऑफ सडन जेव्हा एखाद्या वेळेला अचानकपणे जुने आपण आपल्याच समोर येतो, त्यावेळेला आपल्याला वाटतं, यार मी कशी होते आणि आता काय झाले. सो हा प्रश्न जर तुम्हाला पण पडत असेल कधीतरी स्वतःला पाहिल्यानंतर, की यार पहिले दिवस कसे होते, मी पहिला कसा असायचो, मी पहिली कशी असायचे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच गेम चेंजिंग, लाईफ चेंजिंग ठरू शकतो. कारण मी सध्या ज्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये आहे, ही जर्नी मला खूप आनंद देते, खूप सॅटिस्फॅक्शन देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगण्याचा आनंद कसा घ्यायचा, आयुष्य कसं जगायचं हे मी शिकते. म्हणून मी तुमच्यासोबत या गोष्टी शेअर करते. सो मागच्या काही व्हिडिओजमध्ये मला खूप सगळ्या कमेंट आल्या आणि तिथे मला हे विचारलं, की तुम्ही तुमचं नाव किंवा तुमची ओळख का देत नाही? ॲक्च्युली मी खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये देते, बट आज तुमच्यासाठी स्पेसिफिकली हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर हा विषय सुचण्यापाठीमागे बरीचशी कारणे, त्यातलं एक महत्त्वाचं कारण, एक तर स्वतःचं लेक्चर पाहिलं ते आणि दुसरं कारण, मी मागच्या 8 दिवसांपूर्वी आमच्या एका रिलेटिव्हमध्ये त्यांनी स्टेटसला ठेवलेला एक फोटो पाहिला. त्यांनी त्यांचा 6 वर्षापूर्वीचा फोटो आणि आजचा फोटो असे 2 फोटोज त्यांनी ठेवलेले होते, म्हणजे त्या दिवशीचा 8 दिवसांपूर्वीचा. आणि त्या 2 फोटोजमध्ये त्यांनी नाव अँड देन असं लिहिलेलं होतं. पण जेव्हा ते फोटोज मी पाहिले तेव्हा माझ्या लक्षात आलं, की ह्या माणसामध्ये हा माणूस 6 वर्षांपूर्वी जसा होता, आजही तो तसाच आहे. म्हणजे याचं वय वाढल्यासारखं दिसत नाही आहे किंवा फिजिकली तेवढंच फिट आहे, कुठल्याही बाबतीत असं दिसत नाही आहे, की शरीर कसंही बेडोल झालंय वगैरे. हा माणूस 6 वर्षांपूर्वी जसा आहे तसाच तो आजही आहे. पण त्याच वेळेला दुसरा विचार लगेच माझ्या माइंडला हिट झाला अँड दॅट वॉज व्हॉट अबाउट हिज वाईफ. मला दुसऱ्या क्षणी जेव्हा त्याच्या बायकोचा विचार आला, 6 वर्षांपूर्वी हसत-खेळत असणारी, चेहऱ्यावरती अतिशय तेज असणारी, अगदी स्लिम ट्रिम आणि मस्त अशी चिल गर्ल असणारी त्याची ती बायको आज जर पाहिलं, तर काकूबाई सोडा आजीबाईसारखी दिसायला लागली आहे. बऱ्याच म्हणजे शारीरिक बदल तिच्यामध्ये झालेले आहेत, मानसिक बदल झालेले आहेत, तिची विचारसरणी बदललेली आहे, थकलेली दिसते, खूप सगळे हेल्थ इश्यूज झालेत आणि मग असं वाटलं, की हा विषय असा आहे, की ज्याच्यावरती बोलणं फार गरजेचं आहे, म्हणून हा विषय मी घेऊन आले. खूप वेळा आपण सगळ्यांसाठी सगळं करतो, त्याच्यात गैर काहीच नसतं. पण सगळ्यांसाठी करता-करता आपण स्वतःकडे पाहायला विसरतो आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण एक फार महत्त्वाची गोष्ट विसरतो, की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपल्यासोबत असणारी ती महत्त्वाची व्यक्ती ही आपण स्वतः असतो. आणि आपण स्वतःची काळजीच घेत नाही, आपण स्वतःला वेळच देत नाही, आपण स्वतःला कॉम्प्लिमेंटच करत नाही. म्हणजे 2025 माझ्या काही स्टुडंट्सना, काही व्ह्युअर्सना, वॉरियर्सना हे माहिती आहे, की 2025मध्ये मी काही मेडिकल इश्यूजमधून गेले. पण त्याच्यानंतर जेव्हा मी आता उठून उभी राहते, नोव्हेंबर-डिसेंबर 2025 पासून मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केलं आणि आत्ता मी ज्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये आहे, मला कॉम्प्लिमेंट्स तर मिळतात, कौतुक तर करतात सगळे. पण ही जी जर्नी आहे ना, याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. आयुष्य कसं जगायचं हे मला कळतं आणि जेव्हा आपण स्वतःची काळजी घ्यायला लागतो, तेव्हा ॲक्च्युली आपल्या आजूबाजूचे लोक आपली काळजी घेतात. आपण जेव्हा स्वतःला इम्पॉर्टन्स देतो, त्यावेळेला आजूबाजूचे लोक आपल्याला इम्पॉर्टन्स देतात आणि आपल्याला खूप छान आणि व्हॅलिड असं फील होतं. आणि म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, की स्वतःला एकदा भेटा. एकदा स्वतःचे जुने फोटोज जाऊन पहा फोनमध्ये आणि जर तुम्हाला असं फील झालं असेल आज,
की यार मी किती छान होते पहिली, किती छान होतो पहिला, पण आत्ता माझं काय होऊन बसलंय, तर आजपासून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. बऱ्याच जणांना असं वाटतं की माझ्याकडे व्यायामासाठी वेळ नाही आहे, मी स्वतःच्या हेल्थकडे लक्ष नाही देऊ शकत, मला माझी स्किन केअर करायची आहे पण त्याच्यासाठी वेळ नाही आहे. मलासुद्धा सेम तुमच्यासारखं वाटायचं. म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेला माझं PSIचं ग्राउंड वगैरे होतं त्यावेळेला मी रेग्युलर एक्सरसाइज करायचे कारण माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला मी माझं क्लास, घरातली कामं, बाकी सगळ्या गोष्टी सांभाळायला लागले आणि माझं ग्राउंड कुठेतरी मागे पडलं, माझा वर्कआउट मागे पडला. त्याच्यानंतर जेव्हा रुटीनमध्ये यायचं होतं मलाही असंच वाटायचं की सकाळी उठून मी जर वर्कआउटसाठी वेळ देईन तर मग माझ्या क्लासचं काम कोण करणार, नोट्स कोण काढणार, लेक्चर्स कोण रेकॉर्ड करणार. पण एक दिवशी ठरवलं की आपण सुरुवात तर करून पाहूयात. आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं, अरे याच्यासाठी तर वेगळा वेळ द्यावाच लागत नाही आहे. खूप छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आपल्याला खूप कठीण वाटतात, त्या ॲक्चुअली कठीण नसतात. त्याची सुरुवात करणं कठीण असतं. स्वतःची काळजी घ्यायला लागा, दिवसभरामध्ये भरपूर पाणी प्या, हेल्दी खा. म्हणजे 2 मिनिटांमध्ये माझी मॅगी तयार होती आणि मी मॅगी खाईन, हा जर विचार करत असाल, तर त्या 2 मिनिटांमध्ये तुम्ही एक ॲपल कट करून पण खाऊ शकता. हा विचार करा. हेल्दी खा, स्वतःकडे लक्ष द्या आणि लक्षात ठेवा, तुमची फिजिकल हेल्थ जर चांगली असेल, तुम्ही मेंटली स्ट्राँग व्हायला लागतात, तुम्ही इमोशनली स्ट्राँग व्हायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आजूबाजूचं वातावरण पण तेवढं हेल्दी राहतं आणि त्याच्याही पुढे जाऊन लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या बाबतीत काम करायला लागतो. कारण हे मी एक्सपिरियन्स करते की जेव्हा आपण स्वतःवरती प्रेम करायला लागतो, स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो, स्वतःसाठी पण जगायला लागतो, तेव्हा हे युनिवर्स जे आहे ते तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला लागतं. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. मी ज्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीबद्दल बोलते, आत्ता सुरुवात जेव्हा आपण करतो की नाही, म्हणजे मी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुरुवात केली, पण जे पण मी एफर्ट्स घेत होते ते व्हिजिबल नव्हते. म्हणजे मला कोणाकडून लगेच असं म्हणजे माझ्या कामासाठी कॉम्प्लिमेंट नव्हती मिळत की हां, अरे तुझ्यात बदल दिसत आहेत किंवा तू करशील. पण मला माहिती होतं की एक ना एक दिवस ते बदल दिसतील आणि आत्ता ते बदल सगळ्यांना दिसत आहेत आणि त्यांना असं वाटतं की हा चेंज ऑल ऑफ सडन झाला आहे. म्हणजे माझेच बरेचसे विद्यार्थी विचारतात की मॅम तुम्ही नक्की स्वतःवरती कसं काम केलं आहे? मी आधी अशीच होते, पण एक सांगू का? ज्यावेळेला मी माझ्या फ्युचर सेल्फला भेटते, त्यावेळेला मला कधीच असं नाही वाटत की मला पहिल्यासारखं व्हायचं आहे. मला असं वाटतं की मला त्याच्यापेक्षा बेटर व्हायचं आहे. मला स्वतःचं बेस्ट व्हर्जन व्हायचं आहे आणि ते आपण का होऊ नये? का पहिल्यासारखंच व्हायचं आहे? किंवा आधी मी जशी फिट होते तसंच व्हायचं आहे, त्याच्यापेक्षा फिट होऊ शकते. आधी जे मी करत होते, ज्या पण ॲक्टिव्हिटीज करत होते, त्याच्यापेक्षा माझी स्ट्रेंथ आणखी वाढू शकते. अँड ट्रस्ट मी गाईज, सिरियसली सांगते, आपल्याला फक्त असं वाटतं की एज वाढलं की त्याच्यानंतर काही होत नाही, 30 नंतर काय होत नाही, 40 नंतर काही होत नाही, असं काहीही नसतं. सगळा माइंडसेटचा गेम आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या ब्रेनला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिल्या की मला माझ्या लाईफमध्ये स्वतःला असंच पाहायचं आहे, मला असंच राहायचं आहे, मला असंच बोलायचं आहे, त्या दिवशी तुमचा ब्रेन तुमचं सगळं ऐकायला तयार होतो, मान्य करायला तयार होतो. फक्त सुरुवात करायची गरज आहे आणि एकदा का तुम्ही सुरुवात केली की तुमची गाडी सुसाट सुटते आणि मग थोडे दिवस सुरुवातीला असं वाटू शकतं की यार मी प्रयत्न करत आहे, पण रिझल्ट काही दिसत नाही आहेत. पण जेव्हा रिझल्ट दिसू लागतात, तेव्हा तुम्हाला कळतं की यार खरंच मी बरं झालं की आधी गिवअप नाही केलं. मी इथंपर्यंत स्वतःला ढकलत आणलं आणि ते ढकलत नेण्याची जबाबदारी तुमची स्वतःची असायला पाहिजे. त्यामुळे स्वतःवरती काम करा, स्वतःला भेटा आणि अजून एक गोष्ट सांगते. आपण जेव्हा पण दुःखी असतो, आपल्याला खूप वाईट फील होतं, खूप घाणेरडं फील होतं. खूप वेळा आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतात, की आजूबाजूचे लोक आपल्याला खूप त्रास देतात, काहीतरी असं बोलतात, की जे इतकं आपल्यासाठी वेदनादायी, त्रासदायक असू शकतं, की त्याच्यातून बाहेर पडणं कठीण जातं. मी रोज अशा गोष्टींसोबत डील करते. असे खूप सगळे स्टुडंट आहेत, जे माझ्यासोबत त्यांचे प्रॉब्लेम शेअर करतात. त्यातही स्पेसिफिकली फिमेल आहेत, की ज्या या सगळ्या गोष्टी फेस करतात. मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीचा इतका त्रास झाला की तुम्हाला फक्त आयुष्यात ना म्हणजे मला जे पण काही करायचं या गोष्टीचा बदला घेण्यासाठी करायचं आहे, अशी जर भावना येत असेल ना मनामध्ये, तर सगळ्यात बेस्ट रिव्हेंजचा वे एकच असतो. फक्त आणि फक्त स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःवरती काम करा, स्वतःच्या हॉबीवरती काम करा, स्वतःच्या हेल्थवरती काम करा, स्वतःच्या मेंटल इमोशनल हेल्थवरती काम करा, स्वतःच्या करिअरवरती काम करा. तुम्ही ज्यावेळेला स्वतःवरती काम करायला लागतात ना, अख्खी दुनिया तुमच्यासाठी बदलते. आणि मी लवकरच आणखी एका व्हिडिओमध्ये ना माझ्याच एका फ्रेंडचं उदाहरण घेऊन येईन, की ती ज्यावेळेला स्वतःवरती प्रेम करायला लागली, आयुष्यात जवळपास 38-40 वर्ष वय असेल तिचं, पण त्यावेळेला तिला रिअलाईज झालं,
की मी इतकी वर्ष स्वतःसाठी कधीच स्टँड घेतला नाही. पण जेव्हा मी आता स्वतःसाठी उभी राहायला लागली, तर कितीतरी गोष्टीत मला ज्या गोष्टींसाठी आधी भांडूनही ज्या गोष्टी मिळत नव्हत्या, मला सांगायची पण गरज पडत नाही. त्या गोष्टी स्वतःहून माझ्याकडे येतायत. याचा अर्थ असा नाही आहे की खूपच सेल्फिश बना, बाकीच्यांचा विचार करायचा नाही. मी तुम्हाला एवढंच सांगते, सगळ्यांचा विचार करा, सगळ्यांसाठी सगळं करा. पण त्यासोबत स्वतःसाठी करायला विसरू नका, स्वतःसाठी जगायला विसरू नका. नाहीतर आयुष्याच्या एका टप्प्यावरती गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की मी सगळ्यांसाठी सगळं केलं. आज सगळे जर आपल्या आपल्या आयुष्यामध्ये खुश आहेत, मी मात्र एकटीच उभी आहे. माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आणि माझ्याकडे जगण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. सो ती वेळ येऊ देऊ नका. आयुष्य सगळ्यांनाच एकदाच मिळालेलं आहे आणि सगळेजण जर त्यांच्या आयुष्याचा आनंद घेत आहेत, उपभोगत आहेत, तर तो आपण का उपभोगू नये? हा कुठलाही अपराध नाही आहे. सो स्वतःवरती काम करा, स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि हां, स्वतःचं बेस्ट व्हर्जन जे आहे ते तयार करा आणि स्वतःच्या फ्युचर सेल्फला एकदा भेटून या. शांत बसा आणि भविष्यामध्ये तुम्ही स्वतःला कसे पाहता? भविष्यामधली सुप्रिया मला काय म्हणत असेल? हा प्रश्न जसा मला पडला होता, तसा तो तुम्हाला पडला पाहिजे, की भविष्यातले तुम्ही स्वतःशी काय बोलत असाल? तुम्ही तुमच्या लाईफसोबत काय केलं? कितीतरी लोक आहेत जे आयुष्यात म्हातारपणी बसून रडत असतात. आजूबाजूच्या किंवा आपल्या दोस्त मंडळींना किंवा अगदी नातवंडांना किंवा अगदी माझ्यासारख्या लोकांना बसल्या-बसल्या त्यांच्या आयुष्यातल्या कथा सांगताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नसतं, की मी आयुष्यभर हे केलं, मी आयुष्यभर ते केलं, पण माझ्या नशिबी काय आलं? लक्षात ठेवा, नशीब तुम्हाला काही देत नाही आहे, तुम्हाला ते घडवावं लागेल आणि त्याच्यासाठीच जर आयुष्यात रिग्रेट ठेवायचा नसेल, आपण जर एखाद्यासाठी काही चांगलं काम केलं असेल, ते करा आणि सोडून द्या. त्याच्याकडून अपेक्षा ठेवू नका, त्याच्यावरती जास्त घोकत बसू नका किंवा ही गोष्ट परतून माझ्याकडे अशीच आली पाहिजे, ही अपेक्षा ठेवू नका. पण ज्यावेळेला दुसऱ्यासाठी करताय, स्वतःसाठी करायला विसरू नका. कारण लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही चांगल्या स्थितीत असतात, तुम्ही सगळ्या जगासाठी काही करू शकता. पण ज्या दिवशी तुमची बॉडी, तुमची फिजिकल हेल्थ तुमची साथ सोडते, त्या दिवशी बाकीचे सोडा. तुम्हाला सुद्धा स्वतःला इतकं हतबल झाल्यासारखं फील होतं ना, की तुम्ही कोणालाच नाही सांगू शकणार. तुम्ही अगदी छोट्याशा ॲक्सिडेंटमधून, एखाद्या छोट्याशा सर्जरीमधून जरी गेलात आणि तुम्हाला 2-3 दिवसांसाठी जरी बेड रेस्ट घ्यावी लागली, तरी तुम्हाला ते जाणवलं असेल, की यार ही गोष्ट किती खराब आहे, की प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. म्हणूनच स्वतःची काळजी घ्या, ठीक आहे? बोलायच्या तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन. हे खूप अर्जंट बोलावंसं वाटलं म्हणून हा व्हिडिओ घेऊन आले. थोडा लेंदी झाला असेल तर माफ करा. पण स्वतःकडे लक्ष द्या आणि हां, आजपासून जर तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार असाल, स्वतःवरती प्रेम करणार असाल, स्वतःची काळजी घेणार असाल, स्वतःसाठी जगणार असाल, तर कमेंट करायला विसरू नका. मी स्वतःला भेटणार आणि मी स्वतःला घडवणार. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तिला किंवा त्याला भेटून या. बाय.